माझ्याबरोबर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे सर आहेत। सर, आज मनोज जरांगे यांची एक भव्य सभा पार पडली। या सभेमध्ये मनोज जरांगे यांनी सरकारला 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे ओबीसी प्रमाणपत्र मराठ्यांना मिळावं यासाठी। कसं पाहता याकडे? हे पहा, सभा मोठी झाली यात वादच नाही। मी सुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी याच्यापेक्षा मोठी सभा पंतप्रधानांनी घेतली होती आणि स्वतः पंतप्रधान त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण मिळालं का? आरक्षण नाही। सभा मोठी दाखवूनची सभा झाली म्हणून आरक्षण मिळतं हे काय खरं नाही आणि घटनेमध्ये तशी काय तरतूद नाही आहे। 15च्या 16च्या प्रमाणे आरक्षण जे आहे ते आरक्षण घेण्यासाठी तुम्हाला मागासवर्गीयाचे निकष पूर्ण करावे लागतात आणि ते महाराष्ट्रातील मराठा समाज ते निकष पूर्ण करत नाहीत। याचा निर्वाळा जो आहे तो सुप्रीम कोर्टाने 5 जजेसने यापूर्वी दिलेला आहे आणि म्हणून आजची जरांगेंची जी मागणी जी आहे ती माझ्या मते जरांगे थोडे कन्फ्यूज दिसले मला मागणी हे करताना। कारण सुरुवातीला मागणी जी आहे ती म्हणाली की निजामाच्या नोंदी म्हणून आम्हाला आरक्षण द्या, नंतर म्हणाले की समिती नेमा आणि त्यातून जे काय दाखले होतील त्यांना आरक्षण द्या। आता म्हणतात ते समिती बरखास्त करा, म्हणले मग सरसकट कुणब्याच दाखले द्या। आज तर म्हणतात की आम्हाला वेगळा प्रवर्ग करून द्या, पण 50% आतलं द्या। म्हणजे हे प्रत्येक वेळी हे जे मागणी बदलत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यातलं गांभीर्य जे आहे ते गांभीर्य निघून चाललेलं आहे। माझ्या मते जरांगेंना कोणीतरी व्यवस्थितपणे मार्गदर्शन करायला पाहिजे की घटनेप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकतं आहे। आता एकच मार्ग जो आहे तो म्हणजे 50%च्या वरती EWC आरक्षण वाढवणे किंवा घटना दुरुस्ती करून ही टक्केवारी 60%ची 70 टक्केवारी नेणे हा एक मार्ग जो आहे तो मार्ग जर जरांगेने अवलंबला तर माझ्या मते मराठा समाज नक्कीच आरक्षणावर जाईल। आमची मागणी जी आहे की सरकारकडे मागणी आम्ही केली होती की सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊ नये, त्याला तमाम ओबीसीचा विरोध आहे। तो विरोध आजही कायम आहे। महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री यांनी सगळ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देणार नाही आणि ते आश्वासन जे आहे मला वाटते की महाराष्ट्र सरकार आपल्या शब्दावर ठामपणे राहील। 10 दिवसांची जी मुदत दिलेली आहे, अल्टिमेटम दिलेला आहे, तो सरकार आणि मराठा समाजामधला तो प्रश्न आहे। आता महाराष्ट्र सरकार हे कसं हे करतंय ते महाराष्ट्र सरकार ते पाहते, पण आम्ही मात्र जे आहे ओबीसी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे। कुठल्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये जे आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये येण्यास तमाम ओबीसींचा विरोधच राहील। समिती नेमली होती, ही समिती नेमलेली आहे, त्याचा घाट कुठेतरी बंद करा असं देखील त्यांनी आपल्या भाषणाच्या वेळी म्हटलेलं आहे। समजा जर त्यांना सरसकट ओबीसीमधून प्रमाणपत्र दिलं गेलं तर तुमची भूमिका काय असणार आहे एक ओबीसी समाजाची? तेव्हा कसं आहे की घटनेमध्ये सभा मोठी घेणं आणि आरक्षण मिळणं असं होत नाही आहे, कारण माझी सभा ह्याच्यापेक्षा मोठी पंढरपूरमध्ये झाली होती। देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी त्या सभेला संबोधून सांगितलं आम्ही आरक्षण देऊ, पण आरक्षण मिळालं का? सभा मोठी झाली म्हणून आरक्षण मिळालं असं होत नसतं। फक्त यंत्रणेवरती दबाव निर्माण होतो, सरकारला खडखड जाग निर्माण करता येते, परंतु त्यामुळे ती प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करता येत नाही आहे। आता जरांगेंनी जी समिती जी आहे त्या समितीची मागणी त्यांचीच होती। महाराष्ट्र सरकारने त्यांची मागणी मान्य केली, रात्री 2.5 वाजता GR काढला। आता ते म्हणतात समिती बरखास्त करून टाका, पण ठीक आहे, त्यांना काय मागणी करायचं त्यांनी केली पाहिजे, पण समिती निर्माण करून किंवा समिती गठीत करून किंवा रद्द करून आरक्षण मिळत नसते। आरक्षणासाठी 15च्या 16ची प्रक्रिया मराठा समाजाला करावी लागेल आणि ती यापूर्वी मराठा समाज ती प्रक्रिया पूर्ण करू शकलेला नाही आहे, तो मागासवर्गीय नाही। त्यामुळं 50%च्या आतमध्ये जो प्रवर्ग करून जे विजेंटीप्रमाणे अबकड करून जी मागणी जरांगे करतायत ती मागणी मात्र जोपर्यंत मराठा समाज मागासला डिक्लेअर होत नाही आहे तोपर्यंत ती मागणी महाराष्ट्र सरकारसुद्धा मान्य करू शकणार नाही। समजा आरक्षण देत असताना मराठा समाजाच्या मागण्यांवर विचार करत असताना जर ओबीसी समाजावर अन्याय झाला तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही तर सरकारला इशारा दिलेलाच आहे, कुठल्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये आम्ही वाटाघाटी सहन करणार नाही। ह्या गरीब जमाती आहेत, आधीच त्यांची 55 ते 60% त्यांची पॉप्युलेशन आहे, त्यांना मिळते फक्त 27%। त्याच्यामध्ये हा 32% जर समाज आला तर एखाद्या शेळ्यांच्या कळपामध्ये लांडग्यांचा कळप घुसवणे अशा प्रकारे ते होऊन जाईल आणि फार मोठा अन्याय जो आहे, अत्याचार ह्या ओबीसीच्या जमातीवरती होईल। छोट्या छोट्या गरीब जमाती आहेत आणि त्यांचं आरक्षण जे आहे त्यांचं शिळी भाकरीची ताट आहे ते हिसकावून मराठा समाजाने घेऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे। अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष अटळ आहे। आम्ही संघर्ष आमच्या पाठीला पुजलेला आहे, जगण्याचा संघर्ष आम्ही केलेला आहे, पोटासाठी संघर्ष सुरू आहे, आता आरक्षणासाठी संघर्ष करू।
शेवटी काय हे संघर्ष करून जर मिळवायचं असेल तर आम्ही संघर्ष करू, सरकारशी 2 हात करू, पण त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती मात्र सरकारकडेच असेल. पण एक मी आपल्या माध्यमातून सरकारला इशारा देऊ शकतो की जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस महाराष्ट्र में राज्य करेगा. आता ओबीसी हा जागा झालेला आहे, ओबीसीला स्वतःचं हित कळतंय. जो ओबीसीच्या हिताच्या विरोधात निर्णय घेईल त्या सरकारला खाली खेचायची ताकद जी आहे आता ओबीसी समाजामध्ये आलेली आहे. दुसरा प्रश्न असा की जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील आज सभेमध्ये अप्रत्यक्षपणे टीका केलेली आहे. या टीकेकडे कसं पाहते? कसं आहे, ज्यावेळी प्रश्न निर्माण होतात मराठा आणि ओबीसी, त्यावेळी मी असेल किंवा भुजबळ साहेब असेल, आम्हा सगळ्यांच्यावरती ओबीसीचं आरक्षण टिकवण्याचं जे आहे ते आम्हाला आमच्यावर जबाबदारीच आहे. ती तशी नैतिक जबाबदारी आहे, ते आम्हाला बोलावंच लागतं. आणि अशा वेळी आमच्यावरती टीका होतातच. जाहीरपणे आपल्याच चॅनलमध्ये सांगितले कसे फिरतात बघूया, आम्ही कसं राजकारण करतात बघूया, आम्ही गाठू त्यांना, हे असं सगळं चालूच असते. त्यामुळं जास्त गांभीर्याने घेण्याची काही आवश्यकता नाही. पण भुजबळ साहेब जे आहे, भुजबळ साहेब ओबीसी नेते आहेत, त्यांच्या पाठीमागं महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी समाज जो आहे तो पूर्ण ताकदीनं उभा आहे. याची सरकारनं गंभीर दखल घ्यावी. जर ओबीसीसाठी जर कोणता नेता बोलत असेल आणि त्याला अशा टीकेला सामोरं जावं लागत असेल तर अशा टीका आम्ही सहन करू आणि संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी ओबीसी नेत्यांच्या पाठीमागे आहे. जर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर आम्ही रस्त्यावर देखील उतरू, असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितलंय. कॅमेरामन कृष्णा खापरेसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.